न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। ताडकळसच्या आशाताईंना डॉक्टर विलास मोरे यांनी दिले ग्राहक संरक्षणाचे धडे। पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 8 एप्रिल रोजी आशा सेविका यांना ग्राहक म्हणून आपले हक्क आणि कर्तव्यांची जाणीव करून देत डॉक्टर विलास मोरे यांनी ग्राहक संरक्षणाबाबत मोलाचे मार्गदर्शन केले। अखिल भारतीय ग्राहक पंचायत पूर्णा तालुका शाखेच्या वतीने जागतिक ग्राहक दिनानिमित्त ग्राहक जागरणाचा कार्यक्रम ताडकळस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेण्यात आला। यावेळी देवगिरी प्रांताध्यक्ष डॉक्टर विलास मोरे, जिल्हाध्यक्ष गुलाबराव शिंदे, पूर्णा तालुकाध्यक्ष जनार्दन आवरगंड, सेलू तालुका सचिव गंगाधर कान्हेकर, शहराध्यक्ष सलीम सय्यद, महिला आयाम प्रमुख आशा होणणे, शिवाजी शिराळे, आत्माराम अंभोरे, राहुल अंभोरे, शिवराम शिंदे, सचिन सोनकांबळे, विधी सेवा प्राधिकरणाचे एडजीएस चोबी, जगदीश नवले, माधव आवरगंड, विक्रांत शंकर पाळे, संगीता राठोड, अनुराधा पोळ यांच्यासह आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। पुढे बोलताना डॉक्टर मोरे म्हणाले की दैनंदिन जीवनात वस्तू खरेदी करताना किंवा सेवा घेताना ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे। ग्राहकांनी खरेदीवेळी पावती घेणे, उत्पादनाची मुदत तपासणे, गुणवत्तेची खात्री करणे तसेच फसवणूक झाल्यास ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत तक्रार कशी करावी याबाबत सविस्तर माहिती दिली। तसेच ऑनलाईन व्यवहार करतानाही सावधगिरी बाळगण्याचे आवाहन त्यांनी केले। ग्राहक सशक्त झाला तरच बाजार व्यवस्था पारदर्शक राहील असे मत व्यक्त करत त्यांनी उपस्थितांना ग्राहक हक्कांविषयी जागरूक राहण्याचे आवाहन केले। परभणी जिल्हा ब्युरो चीफ उत्तम लोखंडेची रिपोर्ट। अंतरंग सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे। आजचा हा जो दिवस आहे हा खऱ्या अर्थानं आवरणजींची किंवा या रुग्णालयाच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्त विद्यमाने हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे, या कार्यक्रमाचं निमित्त आहे जागतिक ग्राहक दिनानिमित्त ठेवले। जागतिक ग्राहक दिन म्हणजे पूर्ण जगामध्ये साजरा करणारा दिवस आहे। प्रत्येक विभाग, डिपार्टमेंट फक्त तहसील महसूलच करावा नाही, मग तुमचे वैद्यकीय व्यवसायाचे जरी असेल, पीएससी असतील, इथं सुद्धा, कारण आज तुम्ही जे काही आशा म्हणून जे काम करता तुम्ही सुद्धा ग्राहक आहात आणि तुम्हाला ग्राहकांचा प्रति ग्राहक कायद्याचं तुम्हाला माहिती मिळाली पाहिजे, सर्वांना माहिती मिळाली पाहिजे, हे सुद्धा एक त्याचा भाग आहे। आणि तुमच्या माध्यमातून फार मोठं काम होणार, कारण तुम्ही काय 25-30 गावामध्ये जे काही तुम्ही काम करता, हा एक विषय जर तुम्हाला समाजासाठी जो का महत्वाचा विषय जर तुम्हाला समजला तर तुमच्यामध्ये तर जागृती होईल। तुम्ही आणि तुमचं कुटुंब तर शोषणापासून मुक्त होणारच आहे, पण इतर तुमच्या संपर्कामध्ये किंवा तुम्ही ज्या ज्या गावामध्ये जाणार आहे तिथं तुम्ही त्यांना ते मार्गदर्शन करू शकता, त्यांना सुद्धा शोषणापासून दूर करू शकता, त्यांच्यामध्ये सावधानता बाळगण्याचे तुम्हाला त्यांना मार्गदर्शन करू शकता। त्याच्यामुळं किमान एक गाव 2-2, 3-3 हजार लोकवस्तीचं जरी असलं, आज एक आशाताई या ठिकाणी असेल तर ती 2000 किमान अंदाजे 2000 लोकसंख्येबरोबरची आशाताई आहे। एवढं मोठं याचं व्यापकता आम्ही त्या दृष्टीनं तुमच्याकडे आम्ही पाहतो आहोत। कारण हा जो विषय हा राजकीय नाही, इथं कुणाला निवडणुकीला उभं राहायचं नाही, इथं कुणाला सदस्य नोंदणी वाढवायची नाही। तुम्ही जागे व्हा आणि इतरांना जागं करा, हाच एक मुद्दा आहे।